हाय, हॅलो, नमस्कार. मी सान्वीत स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजच्या या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत गुरुवारची माझी देवपूजा मी कशी करते, त्याचबरोबर दररोजची पूजा आपण कशी करावी जेणेकरून आपली जी पूजा आहे ती लवकर होईल, पटकन आटोपेल, असे काही टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ही काल अक्षय तृतीया होती, तर कालची ही अशी पूजा केली होती. ही लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची पूजा मी काल केलेली होती. आणि त्याचबरोबर हे धनलक्ष्मी कुंचमची पूजा मी केलेली होती काल. आणि आज चला गुरुवारची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे जेवढे असे दागिने मी घातलेले होते बघा महालक्ष्मी आईला, ही कवड्यांची माळ आहे, त्यानंतर हा लक्ष्मीहार आहे, मंगळसूत्र, आणि ही मोत्यांची माळ आहे. जसं तुम्ही बघाल की महालक्ष्मी जी आपली कोल्हापूरची आहे तिचे दागिने असेच काही आहेत, तसं मी थोडेफार मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा मुकुट पण मी घेतलेला आहे छोटासा असा. आणि मस्तपैकी ही महालक्ष्मी आईची आपली बघा मूर्ती आहे, आणि अशीच साडी मी नेसवलेली आहे. आणि त्याच्यावर पदर म्हणून हे माझ्याकडं आहे एक वस्त्र, ते मी घालते याच्यावर. तर अशी काही पूजा करते. तर बघा ही अशी मूर्ती आहे आपल्या महालक्ष्मी आईची. तर चला आता पटापट मी हे काढून घेते आणि त्यानंतर मी पुढची तुम्हाला शेअर करते सगळं काही. तर आता पूजा सुरू करत असताना पहा, हे दोन तामण आहेत माझ्याकडे. तर ह्याच्यामध्ये एका तामणमध्ये मी देवांच्या मूर्त्या काढून ठेवते, जे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि दुसऱ्या तामणमध्ये जे देवांचे पाट वगैरे आहेत, मग घंटी आहे, बाकी जे सगळं आहे ते मी एका तामणमध्ये ठेवते. त्याचं कारण तुम्हाला पुढे काय आहे ते कळेलच, त्यामुळे पुढे व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर आता जेवढं काही देवाऱ्यामध्ये देवांच्या मूर्त्या आहेत, पाट वगैरे आहेत, किंवा हे देवांचे फोटो फ्रेम वगैरे आहेत, ते सगळे आपण एक एक करून काढून ठेवूया. आणि हे बघा, जे आपण कासव ठेवत असतो तांदळामध्ये, किंवा ह्या कवड्या वगैरे आपण तांदळामध्ये ठेवतो, तर ते पण मी एका दुसऱ्या अजून एक माझ्याकडे अशी थाली आहे, त्याच्यामध्ये हे जे तांदूळ आहेत ते मी काढून ठेवते, सगळे एकत्रित करून ठेवते. कारण ह्या ज्या कवड्या आहेत, कासव वगैरे आहेत, ते पण मी क्लीन स्वच्छ पुसून धुवून घेते आणि पुसून घेते. त्यामुळे हे जे तांदूळ सगळे मिक्स एका थालीमध्ये मी काढून ठेवते. आणि पुढची पूजा पाहूया आपण. तर ह्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत सगळ्या, त्यांना जे मी हार वगैरे, मोत्यांचे हार जे आहेत ते घातलेले आहेत, ते मी वेगळे काढून ठेवत नाही. कारण वेगवेगळ्या देवांच्या साईजप्रमाणे हार मी बनवलेले आहेत, त्यामुळे मग मिसमॅच होऊ शकतं, म्हणजे वेगवेगळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे असेच मी ठेवते ह्या तामांमध्ये काढून. आणि जेव्हा मी स्वच्छ धुवायला जाते ह्या मूर्त्या, तेव्हा मी तो हार काढून धुवून पुसून परत तो हार लगेचच तिथे घालून ठेवते मूर्तीला. कारण असं केल्याने काय होतं की जे देवांचे वेगवेगळे हार आहेत साईजप्रमाणे, तर ते मिसमॅच होऊ शकतात. त्यामुळे असं मी करत असते. आणि ह्या ज्या एका तामांमध्ये आणि वेगवेगळ्या तामांमध्ये सगळे ठेवण्याचं कारण हेच आहे, मी सांगते आता तुम्हाला. हे बघा, मी वेगळ्या एका थालीमध्ये हे काढून घेतलेले आहेत सगळ्या मूर्त्या, आणि दुसऱ्या थालीमध्ये पाट वगैरे ठेवलेले आहेत. ते तो पुढे दिसेल बघा, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल तुम्हाला. तर त्याचं कारण एवढंच आहे की कारण सगळ्यात पहिले पूजा करत असताना हे जे वेगवेगळं काढून ठेवते वेगवेगळ्या थालीमध्ये, तामांमध्ये, आणि त्याच्यानंतर पूर्ण देवारा मी क्लीन करून घेते. एक स्वच्छ धुतलेला कापड घेऊन मी स्वच्छ देवारा आधी पुसून घेते. त्यानंतर वस्त्र मी बदलून घेते, नवीन जे आपलं कोरं वस्त्र असतं ते परत मी घालते. आणि त्यानंतर ह्या सगळ्यात आधी जो आपला कुलदेवीचा कलश आहे तो मी मांडून ठेवते. आता इथे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला, जो कुलदेवीचा कलश आहे तो मी मांडून घेते सर्वात आधी. त्यानंतर मग जे फ्रेम आहे देवाची, आपली स्वामी समर्थांची मूर्ती आहे, अष्टलक्ष्मीची फ्रेम आहे, आणि गणपती, सरस्वतीची, लक्ष्मीची एक फ्रेम आहे, ती मी ठेवून घेते. आणि त्यानंतर पुढच्या पूजेला सुरुवात करते. तर त्यानंतर असं बघा, एक भांडं घेते मी. तर मला इथे गंगाळ घ्यायचं आहे.
जे तांब्या पितळेमध्ये घंगाळ भेटतं ते नाही आहे सध्याला. बाकी सगळे देवांचे वस्तू बऱ्याच प्रमाणामध्ये माझ्याकडे आहे. फक्त एक घंगाळ नाही आहे, ते मला लवकरच घ्यायचं आहे. आणि त्यावर असा पाट ठेवत असते मी, कारण देवांना एकत्र अंघोळ घालायची नसते, त्याने आपल्याला दोष लागत असतो. त्यामुळे देवांना एकत्रित एका असं तांब्यामध्ये किंवा घंगाळमध्ये घेऊन जे कोणी पूजा करत असेल, बऱ्याच जणांना हे माहिती आहे, पण जे कोणी तर पूजा करत असेल असं तर असं करू नका. कारण असं केल्याने आपल्याला दोष लागतो त्याचा आणि त्याचं फळ आपल्याला त्या पूजेचं भेटत नाही. त्यामुळे असं करू नका. हे जे असं तुम्हाला दिसत आहे हा घंगाळामध्ये किंवा कशामध्ये असं एक पाट ठेवायचा. पाट तुमच्याकडे नसेल तर एक वाटी उलटी ठेवून त्याच्यावर तुम्ही देव ठेवून स्वच्छ करू शकता. पण असं एकत्रित करून देवांना अंघोळ बिलकुल घालू नये. तर असं बघा, मी मगाशी तुम्हाला दाखवलं जसं सांगितलं व्हिडिओमध्ये की मी वेगवेगळ्या एका थालीमध्ये देवांच्या मूर्त्या एका थालीमध्ये आणि पाट वगैरे जे आहेत देवांचे ते एका वेगळ्या थालीमध्ये ठेवते. ते असं का करते मी, तर जेणेकरून आपल्याला इझी जाईल पूजा करताना, आपली पूजा लवकर झटपट होईल त्याच्यामुळे. कारण सगळ्यात आधी मी देवारा क्लीन करून कुलदेवीचा कलश, त्यानंतर हे देवांचे जे फ्रेम आहे ते ठेवत असते आणि त्यानंतर देवांचे पाट जे आहेत, जे आसन आहेत ते सगळ्यात आधी स्वच्छ करून घेते. मग हे कवड्या ठेवायचं आणि कासव ठेवायचं डिश जे आहे ते मी क्लीन करून घेते आणि ते आधी व्यवस्थित ज्या त्या ठिकाणी ज्याची त्याच्या जागेवर मी ठेवून देते. आणि त्यानंतर मग ज्या देवांच्या आपल्या बाकीच्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या मी क्लीन करून घेते. त्यामुळे हे असं केल्याने, वेगवेगळं ठेवल्याने आणि वेगवेगळं आधी सगळ्यात आधी जे सिस्टमॅटिक आपण केलं की आपली पूजा जी आहे ती लवकर होते. प्रत्येक एका कामामध्ये बघा, आपण जे जसं आपण ठरवून नेहमी करत असतो कोणतीही एक गोष्ट प्रॉपर म्हणजे प्रॉपर आपण त्याचं जे कामाचं नियोजन करून सिस्टमॅटिक पद्धतीने केलं की आपलं काम पण बघा झटपट होतं, लवकर होतं. त्याचप्रमाणे असं हे जे नियोजन आहे ते आपण पहिल्यापासून करून ठेवलं आणि त्याच्याप्रमाणे आपण दररोज ते काम करत गेलो की आपलं काम पण लवकर होतं असतं. त्यामुळे असं नियोजन करून करते मी. सगळ्यात आधी पाट वगैरे धुवून, आसन धुवून आणि ह्या ज्या कासवच्या प्लेट डिश वगैरे आहेत त्या ठेवून मग नंतर जे देव आहे ते मी ठेवत असते, जेणेकरून माझी पूजा पण लवकर आटोपते आणि लवकर होते. टाईम वाचतो, वेळ वाचतो त्याच्यामध्ये माझा. आता जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी दिवा त्याच ठिकाणी ठेवलेला आहे जिथे दिव्याची जागा आहे. तर हा दिवा जो आहे सगळ्यात आधी पूजा करताना आपल्याला पूजेची सुरुवात करताना दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तो मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरले. तर मी दिवा प्रज्वलित केलेला होता, तो मी एका साईडला असं ठेवलेलं होतं जेणेकरून आपला हात वगैरे लागू नये. सगळ्यात आधी देव्हारा क्लीन केल्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाकीची सगळी पूजा मांडणी करायची आहे. म्हणजे वस्त्र अंथरण्यापासून ते सगळं काही आपल्याला दिवा लावल्यानंतरच करायचं आहे. हा मी दिवा वेगळा एके ठिकाणी कोपऱ्यात असं लावून ठेवलेला होता. त्याच्यानंतर मग जे देवांचे आसन पाट वगैरे आहे ते ठेवल्यानंतर मी दिवा ठेवून घेतलेला होता. आता बघा इथे देवांचे पाट वगैरे सगळे ठेवून झालेले होते माझे. त्यानंतर आता इथे आपण मूर्त्यांची जिथे तिथे ठरलेली जागा आहे तिथं ठेवून घेणार आहे. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की देवांच्या जे हार वगैरे आहेत ते मी आधीच काढून ठेवत नाही. ते का मी मगाशी सांगितलेलं आहे, परत एकदा तुम्हाला सांगते. तर आपण बघा साईजनुसार हे देवांचे मी जे खऱ्या मोतीपासून हे हार बनवलेले आहेत. तर हे साईजप्रमाणे मी बनवलेले आहेत. तर मिसमॅच होऊ नये ह्याचा हार त्याला आणि त्याचा हार ह्याला, पहिल्याचा दुसऱ्याला आणि दुसऱ्याचा चौथ्याला आणि तिसऱ्याचा पाचव्याला असं होऊ नये. त्यामुळे मी हे हार तसेच ठेवते मूर्तीवर. आणि मग जेव्हा मी क्लीन करते ते हार काढून मी क्लीन पाणी होते स्वच्छ आणि मूर्ती पुसून घेते आणि परत तेव्हा लगेचच असा हार घालून घेते आणि जे बाकीचे दागिने आहेत ते घालून घेते. असं केल्याने मिसमॅच होत नाही आणि आपला वेळ पण वाचतो. तर त्यामुळे असं करत असते मी. तर ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक एक गोष्ट मी छोटी शेअर केलेली आहे. त्यामुळे स्किप कुठेही करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला पण आयडियाज भेटतील की पूजा कशी करायची, कसं नियोजन करायचं वगैरे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा.
आता इथे पहा जवळजवळ आपले सगळे देव जे आहेत स्वच्छ म्हणजे देवांच्या वस्त्रांपासून देवांचे जे आसन आहेत त्यापासून सगळं स्वच्छ पुसून धुवून पुसून वगैरे झालेलं आहे आणि जिथे तिथे ज्याची जिथे जागा आहे तिथं मी सगळं ठेवून घेतलेलं आहे। हे जे कासव मी तांदळामध्ये ठेवलेले आहेत ते पण ठेवून झालेलं आहे, कवड्या ठेवून झालेल्या आहेत। तर पुढची पूजा कशी करते ते आपण बघूया। तर सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर शेवटी आता जे सगळ्या देवांना अष्टगंध हळद कुंकू लावायचे आहे। तर जे पुरुष देवता आहेत म्हणजे स्वामी समर्थ आहे, कृष्ण भगवान आहेत, विष्णू भगवान आहेत आणि शंकराची पिंड आहे, त्याला मी फक्त अष्टगंध लावते। आणि जे आपले स्त्री देवता आहेत म्हणजे महालक्ष्मी आई असू दे, अन्नपूर्णा देवी आणि त्यानंतर मग महालक्ष्मी देवी चा फोटो आहे। तर ह्या जे सगळ्या स्त्री देवता आहेत त्यांना मी हळद कुंकू पण लावत असते अष्टगंध लावल्यानंतर। आणि श्रीयंत्राला मी हळद कुंकू अष्टगंध हळद कुंकू हे लावते। आणि जे आपल्या कवड्या आहेत कासव आहेत त्यांना पण मी अष्टगंध आणि हळद कुंकू असं लावते। प्रत्येकजण तसंच करत असेल कारण हे काय नवीन नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहेच, बेसिक गोष्ट आहे पूजा करण्याची की पुरुष देवतांना फक्त अष्टगंध आणि स्त्री देवतांना आपण अष्टगंध प्लस हळद कुंकू लावत असतो। आणि ह्या स्वामींच्या वटवृक्ष पादुका आहेत माझ्याकडे, तर त्याला मी काय असं पाणी वगैरे जास्त लावत नाही, कोरडं किंवा थोडासा ओला असं कपडा असतो त्याने स्वच्छ पुसते मी आणि थोडंसं असं अष्टगंध लावते मी। आणि जे गजांत लक्ष्मी आहेत त्यांना पण मी अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेते। आणि दिव्याला पण विसरायचं नाही, दिव्याला पण आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे अष्टगंध हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। तर आता बघा सगळ्या जे देवी देवता आहेत मूर्त्या आहेत त्यांना सगळ्यांना हळद कुंकू अष्टगंध हे सगळं लावून घेतलेलं आहेत। किती छान दिसत आहे। आता देवारा क्लीन केल्यानंतर जेव्हा मोकळा देवारा असतो तेव्हा पाहावंसं वाटत नाही, पण असा देवारा पूर्ण देवांनी भरल्यानंतर किती छान वाटतो। तर इथे पूर्ण पूजा झालेली आहे। आता त्याच्यानंतर वेळ येते ती रांगोळीची, कारण रांगोळीशिवाय आपला देवारा जो आहे तो अपूर्ण अधुरा वाटत असतो। त्यामुळे आता इथे आज गुरुवार आहे त्यामुळे मी श्री स्वामी समर्थची हे अशी रांगोळी काढून घेतलेली आहे। आता पूजा इथे पूर्ण झालेली आहे। तर आता आपण अगरबत्ती ओवाळून घेऊया देवांना आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून पूजा करून आरती करून घेऊया। तर आजचा हा व्हिडिओ आणि मी केलेली पूजा आणि सोबतच मी सांगितलेले जे टिप्स आहेत ते तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।